नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? खुश आणि आनंदी नक्कीच राहा. आता मी आज तुम्हाला सांगणार आहे की धनतेरस दिवशी पूजा नक्की कशा प्रकारे करायची. तर धनतेरस दिवशी आपण किती दिवे लावायचे, पूजा कशी करायची, कोणाची करायची, तर हे मी सगळं आपल्याला आज सांगणार आहे. धनतेरस दिवशी 7:20 ते 8:30 पर्यंत हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. ह्या मुहूर्तावर तुम्ही आई सरस्वती, आई महालक्ष्मी आणि गणपती बाप्पा ह्यांची मूर्ती छान अशा स्वच्छ पाटावर एक कपडा अंथरून वस्त्र अंथरून त्याच्यावर स्थापित करायचे आहे. स्थापित केल्यानंतर आई सरस्वतीला सफेद फुलं व्हायची, आई महालक्ष्मीला लाल फुलं आणि गणपती बाप्पांना दुर्वा व्हायचे आहेत. एक पाण्याने भरलेला कलश आपण शेजारी ठेवायचा आहे की जो प्रत्येक शुभ कार्याचं खास आकर्षण असतो, कारण त्याच्यामध्येच अत्यंत पॉझिटिव्ह गोष्टी असतात मंगल कलशामध्ये. तर तो कलश बाजूला ठेवायचा आहे. एक पानाचा विडा ठेवायचा आहे, त्याच्यावर सुपारी आणि एक ₹1.25 किंवा ₹1 नाणं ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर आपण प्रसाद म्हणून खीर बनवायची आहे आई लक्ष्मीला आणि आपण 13 दिवे तुपाचे किंवा राईच्या तेलाचे लावून घ्यायचे आणि ते दिवे एकदम प्रज्वलित करायचे. देवाचा दिवा वेगळा आणि हे वेगळे 13 दिवे. आणि आपण 5 कवड्यासुद्धा ठेवायच्या आहेत, ज्या की आपण खरेदी केलेल्या असतात. आणि आपण लक्ष्मी आईचा एक मंत्र ओम श्रीम ह्रीम क्लीम धनलक्ष्मी नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करा. अशा प्रकारे आपण धनतेरसची पूजा करू शकतो. नमस्कार.